नमस्कार भावी आरोग्य निरीक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या चॅनलवर. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा भरतीचा टेक्निकल पाठ हा पूर्णपणे इंग्लिशमधून येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मोठी अडचण आहे, पण काळजी करू नका. या परीक्षेतील तांत्रिक विषयाची तयारी आपण करून घेणार आहोत. तांत्रिक विषयाचे प्रश्न आपण इंग्लिशमधून बघणार आहोत, त्यामुळे परीक्षेत तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. अशी महत्त्वाची माहिती आणि परीक्षेची तयारी हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तुमचा अभ्यास योग्य दिशेने व्हावा आणि परीक्षेतील तुमचे मार्क पक्के व्हावेत, हाच या व्हिडिओचा मुख्य उद्देश. यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला पाहूयात यावरील क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 1. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ अ सेप्टिक टँक इन सिवेज डिस्पोजल? म्हणजेच सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी सेप्टिक टँकचे मुख्य कार्य काय आहे? ऑप्शन ए, कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ वेस्ट. ऑप्शन बी, एनारोबिक डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. ऑप्शन सी, केमिकल स्टरलायझेशन ऑफ इन्फ्लुएंट. ऑप्शन डी, एरोबिक स्लज ट्रीटमेंट. राईट आन्सर इज ऑप्शन बी, एनारोबिक डायजेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. क्वेश्चन नंबर 2. द टर्म इन्सिनरेशन इन वेस्ट मॅनेजमेंट रेफर्स टू. म्हणजे कचरा व्यवस्थापनातील इन्सिनरेशन म्हणजे काय? ऑप्शन ए, ब्युरिंग वेस्ट इन डीप पिट्स. ऑप्शन बी, कंट्रोल्ड बर्निंग ऑफ वेस्ट. ऑप्शन सी, कंपोस्टिंग ऑफ ऑर्गॅनिक वेस्ट. ऑप्शन डी, क्रशिंग वेस्ट टू रिड्यूस व्हॉल्यूम. राईट आन्सर ऑप्शन बी, कंट्रोल्ड ब्युरिंग ऑफ वेस्ट. क्वेश्चन नंबर 3. विच इंडेक्स इज यूज्ड टू मेजर द लेवल ऑफ वॉटर पोल्युशन? म्हणजेच पाण्याचे प्रदूषण मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? ऑप्शन ए, COD, केमिकल ऑक्सिजन डिमांड. ऑप्शन बी, pH लेवल. ऑप्शन सी, TDS, टोटल डिसॉल्व्ड सॉलिड्स. ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. राईट आन्सर इज ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 4. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ एपिडेमियोलॉजी, व्हॉट अ रिझर्व्होअर? म्हणजे साथरोगशास्त्राच्या संदर्भात रिझर्व्होअर म्हणजे काय? ऑप्शन ए, द हॅबिटेट वेअर इन इन्फिशियस एजंट लाइव्स अँड ग्रोज. ऑप्शन बी, अ लार्ज वॉटर स्टोरेज टँक. ऑप्शन सी, अ वॅक्सिन स्टोरेज फॅसिलिटी. ऑप्शन डी, अ टाईप ऑफ मॉस्किटोज ब्रीडिंग साईट. राईट ऑप्शन इज ए, द हॅबिटेट वेअर इन इन्फिशियस एजंट लाइव्स अँड ग्रोज. क्वेश्चन नंबर 5. The term hazardous waste is typically characterized by which properties? म्हणजेच घातक कचरा प्रामुख्याने कोणत्या गुणधर्मांनी ओळखला जातो? ऑप्शन ए, टॉक्सिसिटी, क्युरोसिटी, रिॲक्टिव्हिटी अँड इग्नोलेटेबिलिटी. ऑप्शन बी, ऑर्डर, कलर अँड वेट. ऑप्शन सी, साइज अँड शेप. ऑप्शन बी, बायोडिग्रेडेबिलिटी ओनली. राईट ऑप्शन इज ए, टॉक्सिसिटी, corrosivity, reactivity. क्वेश्चन नंबर 6. विच ॲक्ट्स गव्हर्नन्स द हँडलिंग ऑफ हजार्ड वेस्ट इन इंडिया? म्हणजेच भारतातील घातक कचरा हाताळणीवर कोणता कायदा नियंत्रण ठेवतो? ऑप्शन ए, वॉटर ॲक्ट 1974. ऑप्शन बी, एअर ॲक्ट 1981. ऑप्शन सी, हजार्डस अँड अदर वेस्ट रूल्स 2016. ऑप्शन डी, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. राईट आन्सर इज ऑप्शन सी, हजार्ड्स अँड अदर वेस्ट रूल्स 2016. क्वेश्चन नंबर 7. द हार्डनेस ऑफ वॉटर प्रायमरली यूज बाय? म्हणजेच पाण्याचा कडकपणा प्रामुख्याने कशामुळे निर्माण होतो? ऑप्शन ए, प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्स. ऑप्शन बी, हाय कॉन्टेंट ऑफ सोडियम. ऑप्शन सी, प्रेझेन्स ऑफ डिसॉल्व्ड ऑक्सिजन. ऑप्शन डी, प्रेझेन्स ऑफ व्हायरसियस. राईट आन्सर इज ऑप्शन ए, प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट. क्वेश्चन नंबर 8. विच गॅस इज मोस्ट डेंजरस टू ह्युमन हेल्थ इन कॉन्फिडंट स्पेस? म्हणजेच बंदिस्त जागेत मानवी आरोग्यासाठी सर्वात घातक वायू कोणता? ऑप्शन ए, ऑक्सिजन. ऑप्शन बी, कार्बन मोनॉक्साईड. ऑप्शन सी, नायट्रोजन. ऑप्शन डी, हेलियम.
Right answer is option B, carbon monoxide. Question number 9. The process of chlorination is effective agents. म्हणजेच क्लोरिनेशन प्रक्रिया खालीलपैकी कोणाविरुद्ध प्रभावी आहे? ऑप्शन ए प्रोटोझोन कायटस, ऑप्शन बी व्हेजिटेटिव्ह बॅक्टेरिया, ऑप्शन सी व्हायरसेस, ऑप्शन डी बोथ बी अँड सी. राईट आन्सर इज ऑप्शन डी, बोथ बी अँड सी. क्वेश्चन नंबर 10. व्हॉट इज द फंक्शन ऑफ पी ट्रॅप इन प्लंबिंग सिस्टीम? म्हणजेच प्लंबिंग सिस्टीममध्ये पी ट्रॅपचे कार्य काय आहे? ऑप्शन ए टू स्टॉप बॅकफ्लो ऑफ सिवेज गॅसेस, ऑप्शन बी टू इनक्रीज वॉटर प्रेशर, ऑप्शन सी टू फिल्टर सॉलिड वेस्ट, ऑप्शन डी टू स्टोअर वॉटर. राईट आन्सर इज ऑप्शन ए टू स्टॉप बॅकफ्लो ऑफ सिवेज गॅसेस. Question number 11. The disinfection efficiency of chlorine is highest at which pH level? म्हणजेच क्लोरीनची निर्जंतुकीकरण कार्यक्षमता कोणत्या pH पातळीवर सर्वाधिक असते? ऑप्शन ए लो pH, ऑप्शन बी नॅचरल pH, ऑप्शन सी हाय pH, ऑप्शन डी इट डज नॉट डिपेंड ऑन pH. राईट आन्सर इज ऑप्शन ए लो pH. क्वेश्चन नंबर 12. एडेमिक डिसीज मीन्स म्हणजे एडेमिक आजार म्हणजे काय? ऑप्शन ए अ डिसीज अकरिंग ॲट अ कॉन्स्टंट रेट इन अ स्पेसिफिक एरिया, ऑप्शन बी अ ग्लोबल आउटब्रेक, ऑप्शन सी अ रेरर डिसीज, ऑप्शन डी अ डिसीज दॅट सडनली डिसअपर्स. राईट आन्सर इज ऑप्शन ए अ डिसीज अकरिंग ॲट अ कॉन्स्टंट रेट इन अ स्पेसिफिक एरिया. क्वेश्चन नंबर 13. Question number 13. Which method is recommended for the treatment for liquid biomedical waste? म्हणजे द्रव्य जैववैद्यकीय कचऱ्याच्या उपचारांसाठी कोणती पद्धत सुचवली जाते? ऑप्शन ए ऑटोक्लोविंग, ऑप्शन बी केमिकल डिसइन्फेक्शन, ऑप्शन सी डीप ब्युरियल, ऑप्शन डी मायक्रोवेव्ह. राईट ऑप्शन इज ऑप्शन बी केमिकल डिसइन्फेक्शन. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज अ ग्रे वॉटर? ग्रे वॉटर म्हणजे काय? ऑप्शन ए वेस्ट वॉटर फ्रॉम टॉयलेट्स, ऑप्शन बी वेस्ट वॉटर फ्रॉम किचन्स अँड बाथरूम्स, ऑप्शन सी इंडस्ट्रियल केमिकल रन ऑफ, ऑप्शन डी रेन वॉटर. राईट ऑप्शन इज ऑप्शन बी वेस्ट वॉटर फ्रॉम किचन अँड बाथरूम्स. क्वेश्चन नंबर 15. द टर्म इन्क्युबेशन पिरियड रेफर्स टू म्हणजे इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? ऑप्शन ए टाईम फॉर इन्फेक्शन टू द ॲपिरियन्स ऑफ सिम्पटम्स, ऑप्शन बी टाईम टेक टू रिकव्हरी, ऑप्शन सी द टाईम अ ड्रग स्टे इन द बॉडी, ऑप्शन डी टाईम टेकन फॉर इम्युनिटी डेव्हलपमेंट. राईट आन्सर इज ऑप्शन ए time from infection to the appearance of symptoms. Question number 16. Fumigation is mainly used for म्हणजे फ्युमिगेशन प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? ऑप्शन ए क्लिनिंग हार्ड सर्फेसेस, ऑप्शन बी पेस्ट अँड इन्सेक्ट्स कंट्रोल इन इनक्लोज्ड एरियाज, ऑप्शन सी फिल्टरिंग वॉटर, ऑप्शन डी सॉलिड वेस्ट डिस्पोजल. राईट आन्सर ऑप्शन बी पेस्ट and insects control in enclosed areas. Question number 17. Which organism is used as an indicator of fecal contamination in water? म्हणजेच पाण्यातील विष्ठेच्या दूषितेचे सूचक म्हणून कोणता जीव वापरला जातो? ऑप्शन ए ई कोली, ऑप्शन बी सॅल्मोनेला, ऑप्शन सी विब्रियो कोलेरा, ऑप्शन डी हेपेटाइटिस ए. राईट आन्सर इज ऑप्शन ए ई कोली. क्वेश्चन नंबर 18. द युनिव्हर्सल प्रिकॉशन इन हेल्थ केअर आर डिझाइन्ड टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ म्हणजे आरोग्यसेवेतील युनिव्हर्सल प्रिकॉशन्स कशाचा प्रसार रोखण्यासाठी बनले आहेत? ऑप्शन ए एअरबोर्न डिसीजेस, ऑप्शन बी ब्लडबोर्न पॅथोजेन्स, ऑप्शन सी वॉटरबोर्न डिसीजेस, ऑप्शन डी वेक्टरबोर्न डिसीजेस. राईट आन्सर
is option B, blood-borne pathogens. Question number 19. What is a composting? म्हणजेच कंपोस्टिंग म्हणजे काय? ऑप्शन ए, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर बाय मायक्रोऑर्गॅनिझम. ऑप्शन बी, मेल्टिंग ऑफ प्लास्टिक. ऑप्शन सी, सॉर्टिंग ऑफ मेटल्स. ऑप्शन डी, बर्निंग ऑफ वेस्ट. राईट answer is option A, decomposition of organic matter by microorganism. Question number 20. Which device measures the intensity of light? म्हणजेच प्रकाशाची तीव्रता मोजणारे उपकरण कोणते? ऑप्शन ए, हायग्रोमीटर. ऑप्शन बी, फोटोमीटर. ऑप्शन सी, बॅरोमीटर. ऑप्शन डी, लॅक्टोमीटर. राईट ऑप्शन इज ऑप्शन बी, फोटोमीटर. Question number 21. In water supply system, residual chlorine is checked to ensure. म्हणजेच पाणी पुरवठा प्रणालीमध्ये रेडियल क्लोरीन का तपासले जाते? ऑप्शन ए, दॅट वॉटर रिमेन्स सेफ ड्युरिंग डिस्ट्रीब्युशन. ऑप्शन बी, दॅट वॉटर टेस्ट गुड. ऑप्शन सी, दॅट वॉटर इज कलरलेस. ऑप्शन डी, दॅट द pH इज नॅचरल. राईट answer is option A, that water remains safe during distribution. Question number 22. What does HEPA stand for in air filtration? म्हणजेच हवा गाळण्याच्या तंत्रज्ञानात HEPAचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन ए, हाय इफिशियन्सी ऑप्शन बी, हेल्थ इंजिनिअरिंग प्रोटेक्शन ॲक्ट. ऑप्शन सी, हाय इमिशन प्युरिफिकेशन एरिया. ऑप्शन डी, हीट इफिशियन्सी प्रॅक्टिकल ॲनालिसिस. राईट ॲन्सर इज ऑप्शन ए, हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर. क्वेश्चन नंबर 23. हजार्ड ॲनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉईंट HACCP सिस्टीम इज प्रायमरीली असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोविंग. म्हणजे HACCP HACCP प्रणाली प्रामुख्याने खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, वॉटर ट्रीटमेंट. ऑप्शन बी, फूड सेफ्टी. ऑप्शन सी, एअर क्वालिटी कंट्रोल. ऑप्शन डी, पेस्ट कंट्रोल. राईट ॲन्सर इज ऑप्शन बी, फूड सेफ्टी. क्वेश्चन नंबर 24. द प्रेझेन्स ऑफ न्यूट्रेट्स इन ड्रिंकिंग वॉटर अबव परमिसिबल लिमिट्स यूज विच ऑफ द फॉलोविंग कंडिशन इन इन्फंट्स. म्हणजेच पिण्याच्या पाण्यात नायट्रोजनचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्यास लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो? ऑप्शन ए, ब्लू बेबी सिंड्रोम. ऑप्शन बी, जॉन्डिस. ऑप्शन सी, ॲनेमिया. ऑप्शन डी, नाईट ब्लाइंडनेस. करेक्ट ॲन्सर इज ऑप्शन ए, ब्लू बेबी सिंड्रोम. क्वेश्चन नंबर 25. विच झोन ऑफ अ रिव्हर इज कॅरेक्टराइज्ड बाय द पर्सन ऑफ पोल्युशन टॉलरंट ऑर्गॅनिझम लाईक स्लज वर्म्स. म्हणजे नदीच्या कोणत्या क्षेत्रात प्रदूषण सहकरणारे स्लज वर्म्ससारखे जीव प्रामुख्याने आढळतात? ऑप्शन ए, क्लीन झोन. ऑप्शन बी, रिकव्हरी झोन. ऑप्शन सी, सेप्टिक झोन. ऑप्शन डी, डिकम्पोजिशन झोन. राईट ॲन्सर इज ऑप्शन सी, सेप्टिक झोन.